Okay, good morning, one and all. Today we are going to discuss unit number 3, that is interfacing of various peripherals with the LPC 2148 board. Okay, so what we are going to discuss in this lecture? Interrupt structure. ओके, म्हणजे काय? आपल्या LPC 2148 जो मायक्रो कंट्रोलर आहे त्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे इंटरप्ट्स सपोर्ट होतात, त्याला तो सपोर्ट करतो. याच्या व्यतिरिक्त LPC 2148 च्या आतमध्ये VIC एक हार्डवेअर आहे. VICचं एक बॉक्स आहे बघा. इंटरनल आर्किटेक्चर जर आठवलं LPC 2148चं, तर PLLच्या बरोबर खाली VIC नावाचा एक बॉक्स आहे. तो काय? व्हेक्टर्ड इंटरप्ट कंट्रोलर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरप्ट्सला हँडल करण्यासाठी एक सेपरेट कंट्रोलर LPC 2148च्या आतमध्ये इंटरप्टचा कंट्रोलर कंपनीने डिझाईन करून टाकलेला आहे. त्याच्यामुळं सुटसुटीतपणे इंटरप्ट हँडल केले जाऊ शकतात. तर ते एलईडी एलसीडी कीपॅड कसं इंटरफेस करायचं LPC 2148 ला, तर ते आपल्याला बघायचंय. काय काय इंटरफेस करायचंय? एलईडी, LCD, कीपॅड, GLCD. आता हे कोणते पेरिफेरल्स आहेत? हे जनरल पर्पज पेरिफेरल आहे. म्हणजे आजकाल प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये एलईडी LCD लागतातच. कीपॅडही बऱ्याच वेळा लागतो, GLCD लागतं. म्हणून यांना आपण काय म्हणतो? जनरल पर्पज पेरिफेरल्स. आता जनरल पर्पज पेरिफेरल्स आहेत म्हणजे याचा अर्थ काय? हे अशा पिन्सला आपल्याला जोडावे लागतील 2148च्या, की ज्या पिन्सला काय असेल पाहिजे? ज्या पिन्स GPIO असले पाहिजे. कळतंय का? म्हणजे LPC 2148 ला तुम्हाला माहिती 2 पोर्ट्स असतात. ठीक आहे, पोर्ट 0 आणि पोर्ट 1. ठीक आहे, पोर्ट 0 पोर्ट 1 याच्या 32 पिन्स. ठीक आहे, आणि याला 32 पिन्स आहे. ते सगळ्याच्या सगळ्या 64 टोटल पिन आहेत ना. आणि 2148 ला तर LPC 2148 लाही 64 पिन आहेत. तर मग आपल्याला हे जे जनरल पर्पज पेरिफेरल्स आहेत, तर त्यांना इंटरफेस करायचा असेल तर LPC 2148च्या कोणत्या पिन्स बरोबर कनेक्ट करावं लागेल? LPC 2148च्या ज्या पिन्स आहेत त्या GPIO करावे लागतील. म्हणजे पोर्ट 0च्या किंवा पोर्ट 1च्या कोणत्याही पिनला तुम्ही LED LCD जोडू शकतात. फक्त कंडिशन काय आहे? पोर्ट 0चे 32 पैकी अंदाजे 26 पिन्स GPIO करता येऊ शकतात. बाकीच्या GPIO करता येत नाही. बाकी ठीक आहे, 32 पैकी. पोर्ट 1च्या फक्त शेवटच्या 16 पिन्स अंदाजे आपल्याला GPIO करता येतात. म्हणजे काय? हे जे जनरल पर्पज पेरिफेरल आपल्याला फक्त 16 पिन्सलाच कनेक्ट करता येतात. कोणत्या 16 पिन्स? P1.15 ते P1.31 म्हणजे शेवटच्या 16 पिन्स. ठीक आहे, त्याच्या आधीच्या पिन्स या स्पेशल पर्पज टास्क साठीच वापरता येतात. कळतंय? मग आता अशा पद्धतीने आपण फक्त काय LPC 2148च्या फक्त 45 पैकीच्या पिन्सच वापरू शकतो या LED LCD त्यांच्या इंटरफेसिंग साठी. ठीक आहे, नंतर नुसतं इंटरफेस करून चालेल का? समजा असा मायक्रो कंट्रोलर आहे LPC 2148. ठीक आहे, पोर्ट 0च्या किंवा पोर्ट 1च्या अशा पिन्स आहेत. ठीक आहे, त्यांना आपण काय केलं पाहिजे? या पिन्सला आपण GPIO करावा लागेल, म्हणजे कॉन्फिगर करावं लागेल ना. कळतंय का? या पिन्स जोपर्यंत आपण GPIO म्हणून कॉन्फिगर करत नाही तोपर्यंत मायक्रो कंट्रोलरला कळत नाही ना. ठीक आहे, कारण आपल्याला ह्या पिन्सला काय जोडायचंय? एक तर LED LCD किंवा कीपॅड GLCD. ठीक आहे, त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? त्यासाठी आपल्याला ह्या पिन्स GPIO करावं लागतील. मग त्या पिन्स पोर्ट 0च्या असो किंवा पोर्ट 1च्या. ठीक आहे, त्या 45 पैकीच्याच पिन आपल्याला वापरता येतात. मग LED LCD जोडायचं तर ह्या पिन्स GPIO करायच्या. मग कसं करायचं GPIO? तर त्या GPIO करण्यासाठी आपल्याला पिन सिलेक्ट रजिस्टर वापरावं लागेल का नाही? पिन सिलेक्ट रजिस्टरचं काम काय आहे? पिन सिलेक्ट रजिस्टर या पोर्ट 0 किंवा पोर्ट 1च्या पिन्सला GPIO म्हणून कॉन्फिगर करू शकतो. कळतंय? असे किती पिन सिलेक्ट रजिस्टर्स आहेत आपल्याकडं? पिन सिलेक्ट 0 आहे, पिन सिलेक्ट 1 आहे, पिन सिलेक्ट 2 आहे. कळतंय ना? बरोबर. तर पोर्ट 0च्या पिन्सचं काम कोण बघतं? पोर्ट 0च्या पिन्सचं काम कोण बघतं? पिन सिलेक्ट 0 अँड पिन सिलेक्ट 1 रजिस्टर. कळतंय? कळतंय का? हा, म्हणजे थोडक्यात ह्या दोन रजिस्टर पिन सिलेक्ट 0 अँड पिन सिलेक्ट 1, 0 आणि 1 कुठे लिहितात? इथं लिहितात. इथं
ठीक आहे, 0 किंवा 1 इथं लिहिला जातो. पिन सिलेक्ट 0, पिन सिलेक्ट 1 हे रजिस्टर पोर्ट 0च्या पिन्सचं कॉन्फिगरेशनचं काम बघतात. आणि पोर्ट 1 जो आहे, ठीक आहे, त्याच्या फक्त शेवटच्या 16 पिन्स आपण जीपीआयओ करू शकतो की नाही. मग त्याचं काम बघण्यासाठी पिन सिलेक्ट कोणता रजिस्टर आहे, पिन सिलेक्ट 2 रजिस्टर आहे. ठीक आहे, या रजिस्टरमध्ये एका पिनसाठी 2 बीट असतात. दोन्ही ह्या पिन सिलेक्ट 0, पिन सिलेक्ट 1, पिन सिलेक्ट 2 मध्ये 2 बीट एका पिनचं काम बघतात. आता ह्या 2 बीट मध्ये 0 टाकलं तर काय होतं, ती पिन कोणतीही पिन असो, ती समजा P0.8 ही, आणि तिच्या रिलेटेड हे 2 बिट्स आहेत पिन सिलेक्ट 0 मधले. ठीक आहे, त्याच्या ह्या पिनच्या ह्या 2 बिट्स मध्ये 0 टाकलं तर जीपीआयओ म्हणून ती पिन काम करेल 0.8, किंवा जर 0-1 टाकलं तर पहिलं फंक्शनचं काम करेल, 1-0 टाकलं तर सेकंड फंक्शन जे काय असेल त्या पिनचं ते काम ते करेल, आणि 1-1 टाकलं तर चौथं फंक्शन. अशा पद्धतीने थोडक्यात ह्या ज्या पिन्स आहेत ह्या जीपीआयओ कराव्या लागतात. ठीक आहे, पोर्ट 0 पोर्ट 1च्या, तरच आपल्याला एलईडी एलसीडी कीपॅड आणि जीएलसीडी कनेक्ट करून त्याचा फायदा घेता येईल. अदरवाईज ते कनेक्ट करून काहीच उपयोग नाही. त्या पिन आधी काय करा, जीपीआयओ करा युझिंग पिन सिलेक्ट 0, 1 or 2 रजिस्टर डिपेंडिंग अपॉन विच पिन यू आर गोइंग टू यूज आउट ऑफ 45 पिन्स. ठीक आहे, तर आता जीपीआयओ करून झाल्यानंतर पुढे काम काय असतं. ठीक आहे, मग ह्या पिन्सला, ह्या 4 पिन्स किंवा कितीही पिन असतो 45 पैकी, या पिन्सला आपल्याला डायरेक्शन सेट करावं लागते. डायरेक्शन सेट करण्यासाठी कोणता रजिस्टर असतो, तर कोणता असतो, इनपुट आउटपुट DIR डायरेक्शन कंट्रोल रजिस्टर, म्हणजे जीपीआयओचा रजिस्टर. ठीक आहे, म्हणजे आता समजा ह्या पिनला एलईडी कनेक्ट असेल सगळ्या चारी पिनला, मग ह्या पिन्स आपण काय केल्या पाहिजे, तर ह्या पिन आपण आउटपुट म्हणून कॉन्फिगर केल्या पाहिजे. आणि ह्या 4 पिनला जर आपण कीपॅड जोडला तर ह्या पिन आपण काय म्हणून कॉन्फिगर केल्या पाहिजे, तर त्या इनपुट म्हणून कॉन्फिगर केल्या पाहिजे. त्यासाठी कोणता रजिस्टर आहे, इनपुट आउटपुट डायरेक्शन रजिस्टर. कळतंय. ठीक आहे, आता पोर्ट 1च्या पिन्स असतील तर मग काय करायचं, कोणता रजिस्टर वापरायचा, इनपुट आउटपुट 1 DIR. कळतंय. आणि जर पोर्ट 0च्या पिन्स जर तुम्ही कॉन्फिगर करत असेल डायरेक्शन त्याची, तर इथं IO0 येईल, इनपुट आउटपुट 0 डायरेक्शन कंट्रोल रजिस्टर. ठीक आहे, म्हणजे डायरेक्शन सेट केल्यानंतर आता पुढं काय, आता त्याला लॉजिकल हाय पाठवायचा का लॉजिकल लो पाठवायचं, त्यासाठी काय करावं लागतं, जीपीआयओचे आणखी 2 रजिस्टर्स आपण वापरू शकतो. जीपीआयओला टोटल 4 रजिस्टर्स आहेत. कोणते कोणते, IOX पिन, IOX DIR, IOX सेट, IOX क्लियर CLR. ठीक आहे, X stands for port 0 or port 1. You have to mention there 0 or 1 in place of X. मग तुम्ही ज्या पोर्ट 0च्या पिन वापरत असेल तर X च्या जागेवर 0 टाका, पोर्ट 1च्या पिन्स वापरत असेल तर X च्या जागेवर काय टाकायचं, X च्या जागेवर काय टाकायचं, 1 टाकायचं. फॉर एक्झाम्पल IO आणि इथं X आहे. ठीक आहे, आणि सेट म्हणजे ह्या रजिस्टरचा उपयोग काय, या रजिस्टरचा उपयोग एखादी पिन सेट T असेल इथं, लॉजिकल 0 किंवा लॉजिकल 1 करायचे असेल, हाय करायचे असेल तर आपण हा रजिस्टर वापरतो. ठीक आहे, आणि Xच्या जागेवर काय लिहायचं, पोर्ट 0 असेल तर 0, पोर्ट 1ची पिन असेल तर 1 लिहायचं, IOX सेट. ठीक आहे, हिच्यामध्ये किती बिट्स असतात, ह्या रजिस्टरमध्ये हे 32 बिटचं रजिस्टर आहे. ठीक आहे, आणि पोर्ट 0 सुद्धा 32 पिनचा आहे. ठीक आहे, म्हणजे एक पिन साठी एक बीट, एक पिन साठी एक बीट. ठीक आहे, मग जी कोणती पिन तुम्हाला हाय करायची असेल त्याच्या करस्पॉन्डिंग बीट मध्ये 1 टाकून द्यायचं. बाकीचे तुम्ही 0 ठेवा 1 ठेवा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. हा, तसंच आता एखादी पिन जर आपल्याला लॉजिकल लो करायची याच्यामधली आपल्या टास्क मध्ये, तर आपण काय करायचं, कोणता रजिस्टर वापरायचा, इनपुट आउटपुट, समजा पोर्ट 0ची पिन्स आहेत त्या सगळ्या, तर मग IOCLR हा रजिस्टर वापरायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. कोणती व्हॅल्यू टाकायची, 32 बिटच्या हिशोबाने व्हॅल्यू टाकायची. म्हणजे ज्या पिनला तुम्हाला क्लिअर करायचंय त्या पिनच्या बीट मध्ये काय टाकायचं, आपण 1 टाकायचं का 0, तर 1 टाकायचं. लक्षात ठेवा, हा कन्फ्युजन नका ठेवू. IO सेट करण्यासाठी सुद्धा 1च टाकावं लागतं, आणि क्लिअर लॉजिकल लो करण्यासाठी सुद्धा CLR रजिस्टर मध्ये 1च टाकावं लागतं. ठीक आहे, म्हणजे हा सुद्धा 32 बिटचा रजिस्टर आहे, आणि पोर्ट 0च्या पिन सुद्धा 32 बिटच्या आहे, 32 पिन्स आहेत, आणि पोर्ट 1च्या पिन सुद्धा 32 आहेत. ठीक आहे, आता इथं 0च्या जागेवर 1 जर असता तर
तर हा रजिस्टर काय झाला, IO1CLR, म्हणजे हा पोर्ट 1चं काम बघणार. मग पोर्ट 1च्या ज्या कोणत्या पिन तुम्हाला लॉजिकल लो करायच्या आहेत त्या बिट मध्ये 1 टाकून द्यायचं. अशा पद्धतीने GPIO प्रोग्रामिंग करावी लागते. ठीक आहे, ओके. मग ते आपल्याला बघायचंय. टायमर्सचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. टायमरचा उपयोग काय असतो, टायमरचं टायमिंग सेट करण्यासाठी किंवा काउंटिंग पर्पजसाठी, पल्सेस काउंट करायचे आहे किंवा काही पण काउंट करायचंय, किंवा ॲक्युरेट डिले जर जनरेट करायचं. समजा आता आपल्याला एलईडीचा ब्लिंकिंगचा प्रोग्राम करायचा आहे. एलईडी ब्लिंकिंग कशी करणार तुम्ही, समजा 4 एलईडी बँक ऑफ 4 एलईडीज आहे तुमच्याकडे, 4 एलईडीज आहेत. तर 4 एलईडीचं काय करायचं, मग तुम्ही आधी सगळ्यात आधी तुम्हाला त्या 4 एलईडी पोर्ट 0च्या किंवा पोर्ट 1च्या पिन्सला कनेक्ट करायच्या, की ज्या पिन GPIO करता येतात. ठीक आहे, परमिसिबल 45 पिन्स आहे ना 64 पैकी. हा, मग त्या ज्या कोणत्या 4 पिनला तुम्ही 4 एलईडी कनेक्ट करणार, त्या 4 पिन तुम्ही काय केल्या पाहिजे, त्या 4 पिन तुम्ही GPIO म्हणून कॉन्फिगर केल्या पाहिजे. कशा करणार GPIO म्हणून कॉन्फिगर, समजा त्या 4 पिन तुमच्या पोर्ट 0च्या आहे, तर मग तुम्ही पिन सिलेक्ट 0 किंवा पिन सिलेक्ट 1 रजिस्टर वापरायचा आणि त्याचा वापर करून 0-0 टाकून द्यायचं. एका पिन साठी 2 बिट असतात, बरोबर आहे ना. अशा पद्धतीने त्या पिन GPIO करून घ्यायच्या. ठीक आहे, पोर्ट 0 पिन सिलेक्ट 0 कधी वापरणार, पिन सिलेक्ट 0 जर त्या तुम्ही निवडलेल्या 4 पिन ह्या पहिल्या 16 पिन्स पैकी असेल तर P0.02 P0.15 असेल तर पिन सिलेक्ट 0 वापरा. जर तुम्ही सिलेक्ट केलेल्या 4 पिन P0.16 टू P0.31 ह्या मधल्या असल्या तर तुम्हाला पिन सिलेक्ट 1 रजिस्टर वापरावा लागतो. का, कारण पिन सिलेक्ट रजिस्टर कसा आहे, 32 बिटचा आहे आणि त्याच्यातले प्रत्येक 2 बिट एका पिनचं काम बघतात. म्हणजे 16 पिनचं काम 32 बिटचा रजिस्टर बघतो. पहिल्या 16 पिन सिलेक्ट 0 बघतो, शेवटच्या 16 पिन पोर्ट 0च्या पिन सिलेक्ट 1 रजिस्टर बघतो. कळतंय, कळाला तुम्हाला? हा, मग अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं बघायचंय, समजून घ्यायचंय. आणि नंतर शेवटला आपल्या सिलेबस मध्ये आहे UARTचं प्रोग्रामिंग आपल्याला बघायचंय. कळतंय, UART काय असतो, युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्ह ट्रान्समीटर. याचा आता UART किती आहे, LPC 2148च्या आतमध्ये 2 UART आहे, UART 0 आणि UART 1. ठीक आहे, UART 0 कशासाठी वापरतो आपण, UART 0 आपण सिरियल कम्युनिकेशन साठी, डाटा पाठवण्यासाठी. ठीक आहे, तर मग आणि UART 1 कशासाठी वापरतो, UART 1 सुद्धा सिरियल कम्युनिकेशन साठीच वापरतो. दोन्ही एक्झॅक्टली सारखे आहेत, फक्त एक डिफरन्स आहे, मॉडेम कम्पॅटिबिलिटी UART 1 मध्ये आहे. त्या फीचरचा वापर करून आपण GSM आणि GPS सुद्धा UART ला म्हणजेच LPC 2148 ला इंटरफेस करू शकतो. जर UART 1 जर नसता तर GSM GPS इंटरफेस करता आले नसते. आता GSM GPS चं इंटरफेसिंग युनिट नंबर 4 मध्ये आहे, त्यावेळेस हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि UART चे रजिस्टर सुद्धा महत्वाचे असतात, ते कॉन्फिगर केल्याशिवाय आपण UART वापरू शकत नाही. ठीक आहे, लेट मी इरेज दिस पार्ट, देन वी विल गो टू नेक्स्ट पॉइंट. Hope you are getting my voice clearly and you are able to see this PPT. Okay. हा, पिन सिलेक्ट रजिस्टरचे जे कंटेंट्स असतात ना, पिन सिलेक्ट रजिस्टर मध्ये समजा तुम्ही काही व्हॅल्यूज टाकली नाही पिन सिलेक्ट 0 किंवा 1 किंवा 2 मध्ये, तर बाय डिफॉल्ट तो काय करतो, 0-0 कन्सिडर करतो. ठीक आहे, 0-0 कन्सिडर केलं तर याचा अर्थ काय होतो, त्या पिन्स बाय डिफॉल्ट GPIO होऊन जातात. कळतंय का, पिन सिलेक्ट रजिस्टर वापरायचंच नाही ठरवलं तुम्ही तर काय होईल, तो बाय डिफॉल्ट 0-0 घेऊन टाकतो. 32 बीट मध्ये 32 बीटचा रजिस्टर आहे ना, मग 0-0-0-0-0 हेक्साडेसिमल मध्ये 32 कसं लिहिणार रे तुम्ही, कसं लिहिणार 32 हेक्साडेसिमल मध्ये 32 असं लिहिणार बघा. फॉर एक्झाम्पल पिन सिलेक्ट तुमचा असा रजिस्टर आहे, पिन सिलेक्ट 0. पिन सिलेक्ट 0 रजिस्टर कोणाचं काम बघतो, P0.0
टू P0.15 म्हणजे पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिन्सचं काम पिन सिलेक्ट 0 रजिस्टर बघतो. एक पिन साठी किती बीट आहे? एक पिन साठी 2 बीट, एक पिन साठी 2 बीट, म्हणजे असे 16 दुने 32 बीट लागतात. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी अशी व्हॅल्यू टाकली 0x हेक्साडेसिमल व्हॅल्यू टाकतो ना आपण प्रोग्रामिंग करताना 0 0 0 0 ओके, देन अगेन 0 0 0 0. So how many zeros are there? Obviously there are 8 zeros. 8 zero म्हणजे किती? हेक्साडेसिमल व्हॅल्यू नाही. एक 0 म्हणजे बायनरी मध्ये किती? 1 2 3 4, 4 0. ठीक आहे. हा हेक्साडेसिमलचा 0 म्हणजे बायनरी मध्ये 0 0 0 0. ठीक आहे. हा 0 म्हणजे काय? परत 4 0 बायनरी मध्ये, परत 4 0 म्हणजे 8 बिट्स असतील हेक्साडेसिमल मध्ये, तर 8 चोक किती झाले? 32. ठीक आहे. आता प्रत्येक पिनला काय आले? प्रत्येक पिनला 0 0 गेलं. म्हणजे आता हे पहिले 2 बिट्स कोणाचं काम बघणार? P0.0चं. हे पुढचे 2 बिट्स कोणाचं काम बघणार? 0.1चं. म्हणजे हा जो 0 आहे शेवटचा हेक्साडेसिमलचा, तो 2 पिनचं काम बघतोय ना. कळतंय का? 2 पिनचं काम बघतोय की नाही? बरोबर. हा, मग कोणत्या 2 पिन्स? P0.0 आणि P0.1. हा 0 हेक्साडेसिमलचा हा कोणाचं काम बघेल? P0.2 अँड P0.3. असं करत करत हे 32 बिट्स जे आहेत ते 16 पिन्सचं काम बघतात. आपण जर याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू टाकली नाही अशी, तर बाय डिफॉल्ट तो 0 व्हॅल्यू घेऊन टाकतो. आता ह्याच 0x00 लिहिण्याची आणखी एक पद्धत अशी बघा, 0x आणि 0 0x0 म्हणजे सुद्धा काय? हेच 0 0 0 8 वेळा 0 म्हणजेच काय? 32 वेळा 0. ठीक आहे. हेक्साडेसिमलची व्हॅल्यू 8 बीट मध्ये लिहिण्याची पद्धत आहे, किंवा एक बीट शेवटचंच बीट असेल तर मग असं पण लिहितात, किंवा बायनरी मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकतात, पण ही मोस्ट प्रेफर्ड पद्धत आहे. ठीक आहे. आता आपण इंटरप्टच्या बाबतीत डिस्कस करूया. सो व्हॉट डू मीन बाय इंटरप्ट? इंटरप्ट म्हणजे एक बाहेरून आलेला सिग्नल मायक्रो कंट्रोलरला. ठीक आहे. आणि इंटरप्ट महत्वाचे असतात. बरेचसे इंटरप्ट हे हाय प्रायोरिटीचे असतात, काही इंटरप्ट लो प्रायोरिटीचे असतात. ठीक आहे. आता हे सगळ्याच मायक्रो कंट्रोलरला असतात इंटरप्ट. ठीक आहे. आता LPC 2148 मध्ये सुद्धा इंटरप्ट आहेतच ना, त्याचं मेकॅनिझम आहेत. फक्त प्रत्येक मायक्रो कंट्रोलर मध्ये पद्धत वेगवेगळी असते इंटरप्टला हँडल करण्याची. आता LPC 2148च्या आतमध्ये जर बघितलं तर एक वेक्टर्ड इंटरप्ट कंट्रोलर नावाचा ब्लॉक असतो. बघा इथं स्क्रीनवर दिसतंय का तुमच्या? हा बघा, हा वेक्टर इंटरप्ट कंट्रोलर काय करतो? हा वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्ट हँडल करतो, म्हणजे कंट्रोलिंगचं काम करतो. आता ह्याने कंट्रोलिंग केल्यामुळं हा जो सीपीयू आहे ARM7 TDMI-S 2148चा सीपीयू, याच्यावर जास्त ताण पडत नाही. कळतंय का? हे बरचसं काम हा सेपरेटली हँडल करतो VIC. ठीक आहे. कळतंय? आता हा VIC कोणाला कनेक्ट आहे? AHB बसला कनेक्ट आहे, ऍडव्हान्स हाय परफॉर्मन्स बसला. ठीक आहे. आणि त्याच्या माध्यमातून तो परत या प्रोसेसरला कनेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात VICचं तो बरचसं काम, बरचसं लोड हँडल करून, इंटरप्टचं मेकॅनिझम हँडल करून, आणि मग त्या प्रोसेसरला तो शॉर्टकट मध्ये इनपुट देतो. बरचसं काम तो प्रोसेसरचं स्वतःच करतो. PLL0 काय करतो? आपण झालेले मागे CCLK आणि PCLK बनवायचं काम करतात. PLL1 काय करतात? USB चा क्लॉक बनवतात. ठीक आहे. हा क्रिस्टल ऑसिलेटर आपण इथून घेतो 12 मेगाहर्ट्जचा. त्याला नाव काय असतं? आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण त्याला FOSC म्हटलोय बघा, क्रिस्टल ऑसिलेटरचा सिग्नल. हा 12 मेगाहर्ट्जचा असतो जनरली. तो इथे येतो मग PLL0 ला जातो. ठीक आहे. कळलं तुम्हाला? आता हा जो VIC आहे हा 3 प्रकारचे इंटरप्ट, बेसिकली 2 प्रकारचे इंटरप्ट तो आयडेंटिफाय करतो किंवा रिकॉग्नाइज करतो. फास्ट इंटरप्ट, त्याला आपण FIQ म्हणतो, FIQ, आणि नॉर्मल इंटरप्ट IRQ. कळतंय का? हा, तर VIC 2 प्रकारचे इंटरप्ट रिकॉग्नाइज करू शकतो. म्हणजे LPC 2148 ला 2 प्रकारचे इंटरप्ट कळतात, फास्ट इंटरप्ट आणि नॉर्मल इंटरप्ट, FIQ, IRQ. आता FIQ ऍट अ टाइम एकच असू शकतो. कळलं? बरोबर. ऍट अ टाइम मायक्रो कंट्रोलर एकाच फास्ट इंटरप्टला हँडल करू शकतो ना.
असे 4-4 जर हाय प्रायोरिटी इंटरप्ट आले तर त्याला कन्फ्युजन तयार होईल, कोणाला हँडल करायचं, कोणाला वेळ द्यायचा. शेवटी हँडल करायचं म्हणजे काय, सीपीयूचा कंट्रोल सगळा त्या इंटरप्टच्या सर्व्हिस रुटीन साठी दिला जातो. म्हणजे इंटरप्ट येतो म्हणजे काय, काय असतं इंटरप्ट? इंटरप्ट म्हणजे एक छोटा प्रोग्राम असतो. ठीक आहे, म्हणजे तो इंटरप्ट आला का मायक्रो कंट्रोलरच्या सीपीयूने तो प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असतो. एवढं सोपं गणित आहे इंटरप्ट म्हणजे. इंटरप्ट म्हणजे काय आहे, हा एक छोटासा प्रोग्राम असतो. ठीक आहे, मग त्या प्रोग्राम मध्ये जे काय असेल ते मायक्रो कंट्रोलरने एक्झिक्यूट करावं. कधी करावं? समजा मायक्रो कंट्रोलरचं दुसरं एखादं काम चालू आहे, अचानक एखादा FIQ आला, फास्ट इंटरप्ट आला, तर एक्सपेक्टेड काय, जर तो FIQ असेल तर सीपीयूने LPC 2148च्या हातातलं काम बंद करून करंट इन्स्ट्रक्शनचा किंवा नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस स्टॅकवर स्टोअर करावा आणि पूर्ण सीपीयूचा कंट्रोल त्या इंटरप्टच्या प्रोग्रामला द्यावा, म्हणजे ISR ला द्यावा, इंटरप्ट सर्व्हिस रुटीनला द्यावा. आणि एकदा का ISR संपला, एक्झिक्यूट करून झाला का मग परत सीपीयूने बॅक यावं आणि जो पाठीमागचं काम ज्यावेळेस स्टॉप केलं होतं, नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस स्टॅकवर स्टोअर केलता ना, मग स्टॅक मधून परत एकदा तो ऍड्रेस घ्यावा आणि जिथून काम सोडलं होतं तिथून परत काम सुरू करावं. कळतंय? ठीक आहे. जर FIQ असेल तर IRQ जर इंटरप्ट आली, समजा LPC 2148चं काहीतरी काम चालू आहे आणि मध्येच एखादी IRQ इंटरप्ट आली, नॉर्मल इंटरप्ट आली, तर मग LPC 2148च्या मनावर आहे की कंट्रोल लगेच द्यायचा का नंतर द्यायचा, म्हणजे ती फास्ट नाही ना. कळालं? म्हणजे दोन प्रकारचे इंटरप्ट आहेत. तर FIQ, IRQ. IRQ चे परत दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार आहेत? व्हेक्टर्ड IRQ आणि नॉन व्हेक्टर्ड IRQ. लक्षात ठेवा, व्हेक्टर्ड IRQ आणि नॉन व्हेक्टर्ड IRQ. कळतंय? तर व्हेक्टर्ड IRQ जो आहे याचा अर्थ काय होतो? येस, व्हेक्टर्ड IRQ म्हणजे काय असेल रे? लेट मी क्लिअर दिस. IRQ चे दोन प्रकार, व्हेक्टर्ड IRQ आणि नॉन व्हेक्टर्ड IRQ. व्हेक्टर्ड IRQ म्हणजे काय? असे इंटरप्ट ज्यांचा ऍड्रेस माहित आहे मायक्रो कंट्रोलरला. कळतंय? समजा एडीसी कुन आपल्याला हे आलं, काय आलं, इंटरप्ट आला. तर एडीसीच्या इंटरप्ट जेव्हा कधी येतो, तर काय काय केलं पाहिजे, म्हणजे कोणता प्रोग्राम एक्झिक्यूट केला पाहिजे, त्या प्रोग्रामचा स्टार्टिंग ऍड्रेस ऑलरेडी मायक्रो कंट्रोलर का असतो, जर तो इंटरप्ट व्हेक्टर्ड IRQ असेल तर. कळतंय का? म्हणजे समजा आता एखादा इंटरप्ट आला, एखादा इंटरप्ट मायक्रो कंट्रोलरला आला, 2148 आता हा समजा आहे, आणि एखादा इंटरप्ट आला असा. ठीक आहे, समजा हा एडीसीचा इंटरप्ट आहे, एडीसी कडून आलेला इंटरप्ट आहे. ठीक आहे, तर आपल्या मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये समजा जर हा इंटरप्ट, एडीसीचा इंटरप्ट जर व्हेक्टर्ड IRQ म्हणून जर सेव्ह असेल, व्हेक्टर्ड IRQ, ठीक आहे, तर तर त्या व्हेक्टर्ड IRQ कॉन्फिगर केलेला असेल तर ऑटोमॅटिकली हा जो इंटरप्टचा जो काही प्रोग्राम असेल एडीसीच्या इंटरप्टचा, ठीक आहे, त्याचा स्टार्टिंग ऍड्रेस, पहिल्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस हा ऑलरेडी सेव्ह असतो. का बरं? कारण हा एडीसीचा इंटरप्ट आपण काय केलेला आहे, व्हेक्टर्ड IRQ म्हणून कॉन्फिगर केलेला आहे. व्हेक्टर्ड म्हणजे ऍड्रेस असलेला. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये ऍड्रेस सेव्ह करण्याची सुद्धा, ISR चे ऍड्रेस सेव्ह करण्याची सुद्धा सुविधा आहे. मग ज्या ज्या इंटरप्टचे ऍड्रेसेस, ठीक आहे, ISR चे स्टार्टिंग ऍड्रेसेस सेव्ह असतील त्यांना आपण काय म्हणतो, व्हेक्टर्ड IRQ. आणि नॉन व्हेक्टर्ड IRQ म्हणजे काय? समजा अचानक एखादा इंटरप्ट आला की ज्याचा ऍड्रेस काय मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये सेव्ह नाहीये, ISRच्या पहिल्या इन्स्ट्रक्शनचा, मग त्याला काय म्हणतो आपण, नॉन व्हेक्टर्ड IRQ. ठीक आहे, तर IRQ चे दोन प्रकार असे आहेत. समजलं? लेट मी इरेज दिस पार्ट. हा, तर 16 व्हेक्टर्ड IRQ पॉसिबल आहेत LPC 2148 ला. म्हणजे 16 इंटरप्ट सोर्सेसचे ऍड्रेसेस मायक्रो कंट्रोलर 2148 सेव्ह करू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्या 16 सोर्सेस पैकी कोणता इंटरप्ट येऊ तर मायक्रो कंट्रोलर युजरला ऍड्रेस विचारत बसत नाही, तर कुठून सुरुवात करू, पहिल्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस दे रे बाबा, असं नाही करत. तो काय करतो, इंटरप्ट व्हेक्टर टेबल मध्ये त्या आयडेंटिफाईड 16 इंटरप्टचे स्टार्टिंग ऍड्रेसेस सेव्ह असतात IVT मध्ये, इंटरप्ट व्हेक्टर टेबल मध्ये. तो काय करतो मायक्रो कंट्रोलर, कोणालाच विचारित नाही, डायरेक्ट IVT मध्ये जातो, त्या टेबल मध्ये जातो. समजा 15वा इंटरप्ट आलेला आहे तो, मग 15वा इंटरप्टचा टेबल मध्ये जो काही स्टार्टिंग ऍड्रेस असेल तो कॉपी करतो आणि सीपीयू ला देतो, आणि सीपीयू लगेच त्या ऍड्रेस पासून त्या ISR ला एक्झिक्यूट करायला सुरुवात करतो.
अशा पद्धतीने 16 ऍड्रेसेस IRQ चे IVT इंटरप्ट वेक्टर टेबलमध्ये सेव्ह करता येतात आणि युजरच्या मनावर आहे कोणते 16 घ्यायचे. समजा 30 प्रकारचे इंटरप्ट आहे, त्यापैकी कोणते 16 आपल्याला वेक्टर IRQ करायचे हे आपल्या मनावर आहे. अशा पद्धतीने खूप सिस्टमॅटिक मायक्रो कंट्रोलर हा डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे खूप चांगली चॉईस आहे. म्हणून तर एम्बेडेड ऍप्लिकेशन्स मध्ये ARM मायक्रो कंट्रोलर खूप 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 वापरला जातो. आजही वापरला जातो, भविष्यातही वापरला जाईल. याच्यापेक्षा खूप भारी मायक्रो कंट्रोलर आले सुद्धा LPC 2148 पेक्षा, तरी सुद्धा बऱ्याचशा ऍप्लिकेशनला आजही LPC 2148 वापरले जातात. बघा इथे डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल, देर आर 3 टाइप्स ऑफ इंटरप्ट, बेसिकली 2 टाइप्स ऑफ इंटरप्ट. फर्स्ट इज FIQ अँड सेकंड इज IRQ. मग IRQ चे परत दोन प्रकार आहे, वेक्टेड IRQ आणि नॉन वेक्टेड IRQ. बघा इथे आणखी क्लिअर होईल चित्र. बघा LPC 2148 ARM7 TDMI-S, त्याला कोणते कोणते FIQ गेला, म्हणजे फास्ट इंटरप्ट रॉकेटने दाखवलं बघा. ठीक आहे, फास्ट इंटरप्ट. ठीक आहे, वेक्टेड IRQ आणि फास्ट FIQ असेल तर त्या CPU ला याला कंट्रोल द्यावाच लागतो. म्हणजे याचा जो काही प्रोग्राम असेल, 10 लाईनचा असो 100 लाईनचा असो, त्याला एक्झिक्यूट करावाच लागेल मायक्रो कंट्रोलरला ह्या, कारण तो FIQ आहे. वेक्टेड IRQ म्हणजे काय, हे नॉर्मल इंटरप्ट आहे, पण यांचे स्टार्टिंग ऍड्रेसेस, प्रोग्रामचे स्टार्टिंग ऍड्रेसेस या मायक्रो कंट्रोलरच्या इंटरप्ट वेक्टर टेबलमध्ये एक टेबल असतो. त्या टेबलमध्ये तो टेबल आतमध्ये असतो. तो टेबल कोण मेंटेन करतो, VIC वेक्टर इंटरप्ट कंट्रोलर. त्या VIC मध्ये हा टेबल असतो. त्या टेबलमध्ये स्टार्टिंग ऍड्रेसेस सगळे असतात. तर वेक्टर IRQ जेव्हा इंटरप्ट येतो, तर हा मायक्रो कंट्रोलर युजरला ऍड्रेस विचारत बसत नाही. तो काय करतो, टेबलमध्ये जातो, टेबल आतमध्येच असतो आणि जो काही इंटरप्ट असेल त्याचा ऍड्रेस घेऊन CPU ला देऊन टाकतो आणि लगेच काम सुरू करतो. असे वेक्टेड IRQ किती पॉसिबल आहेत, 16. म्हणजे युजरने ठरवायचे. असा जो टेबल आहे ना तुमचा इंटरप्ट वेक्टर टेबल, म्हणजे हा पहिल्या इंटरप्टचा ऍड्रेस, दुसऱ्या इंटरप्टचा, तिसऱ्या, असे 16 इंटरप्ट. मग ऍड्रेस इथं आपण कॉपी करायचा. मग इथं कोणत्या इंटरप्टचा ऍड्रेस कॉपी करायचा आपल्या मनावर आहे, सेव्ह करायचा. म्हणजे समजा 30 प्रकारचे इंटरप्ट पॉसिबल आहे, त्यापैकी कोणत्या 16ला प्राधान्य द्यायचं आणि त्यांना वेक्टेड IRQ करायचं हे आपल्या हातात आहे, युजर करू शकतो. नॉन वेक्टेड IRQ म्हणजे काय, या इंटरप्ट वेक्टर टेबल मध्ये लिस्ट मध्ये नाहीये एखादा इंटरप्ट. समजा 30 पैकी 16 आपण वेक्टर IRQ केले, उरलेले काय, उरलेले समजा उरलेल्यांपैकी एखादा इथं आला इंटरप्ट, तर मग काय होतं, तो नॉन वेक्टेड IRQ असेल. का, कारण ARM7 TDMI-S कडे या LPC 2148 क त्याचा ऍड्रेस नाहीये. का नाही ऍड्रेस, कारण इंटरप्ट वेक्टर टेबल मध्ये तो ऍड्रेस सेव्ह नाहीये, म्हणून त्याला नॉन वेक्टेड IRQ म्हणतात. आता खूप आपण डिस्कस केलं याच्यावर, आपण पुढे जाऊया. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हे खूप डिटेल्ड डायग्राम्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. हे SFRs आहेत, इंटरप्टचे स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जास्त डिटेलमध्ये लगेच जाण्याची गरज नाही. प्रॅक्टिकलच्या वेळेस एक प्रॅक्टिकल आहे आपल्याला इंटरप्टवर, तर ते आपण प्रॅक्टिकल बघू. तरी पण नावं काय काय बघा. VIC इंटरप्ट सिलेक्ट, म्हणजे आता समजा खूप प्रकारचे इंटरप्ट आहे, त्यापैकी कोणता इंटरप्ट सिलेक्ट करायचा, म्हणजे FIQ आहे का IRQ हे आपल्याला त्याच्यावर कळतं. VIC इंटरप्ट एनेबल, म्हणजे इंटरप्ट सोर्स एनेबल करण्यासाठी हा रजिस्टर वापरला जाऊ शकतो. स्टेटस साठी जे रजिस्टर्स आहेत, वेक्टर ऍड्रेस आपल्याला सेव्ह करायचा असेल तर हा हा रजिस्टर आहे. असे बरेच रजिस्टर आहेत. ठीक आहे, प्रोग्रामिंगच्या वेळेस आपल्याला ते लागतात. ठीक आहे, तर आपल्याला एक एक प्रॅक्टिकल आहे त्याच्यावर, ते आपण त्यावेळेस बघूया. FIQ काय आहे बघा, इट हॅज हायेस्ट प्रायोरिटी. ओके, जस्ट अ मिनिट. हा, हायेस्ट प्रायोरिटी आहे. देन आणि स्टार्टिंग ऍड्रेस काय याचा 0001C. एवढं डिटेलमध्ये काय लगेच जाण्याची गरज नाहीये. हा, वेक्टेड IRQ एनी ऑफ द 32 रिक्वेस्ट, म्हणजे 32 पैकी
32 प्रकारचे सोर्सेस आयडेंटिफाय केले LPC 2148च्या डिझायनरनी. त्यापैकी कोणत्याही 16 सोर्सेसला तुम्ही व्हेक्टर्ड IRQ म्हणून कॉन्फिगर करू शकतात. अमंग विच स्लॉट 0 हॅज हायेस्ट प्रायोरिटी अँड स्लॉट 15 हॅज लोवेस्ट प्रायोरिटी. म्हणजे काय, 16 करू शकतात ना. आता 32 प्रकारचे इंटरप्ट LPC 2148 मध्ये आहे समजा, ठीक आहे. त्यापैकी 16 इंटरप्टला तुम्ही व्हेक्टर्ड IRQ म्हणून वापरू शकतात, ठीक आहे. म्हणजे काय, त्यांचे स्टार्टिंग ऍड्रेसेस तुम्ही ऑलरेडी LPC 2148च्या मध्ये सेव्ह करू शकतात, ठीक आहे. त्यापैकी स्लॉट 0 मध्ये ज्याचा कोणाचा ऍड्रेस असेल तो हायेस्ट प्रायोरिटी इंटरप्ट असेल. हायेस्ट म्हणजे कोणाच्या, या 16 पैकीच्या हायेस्ट, ठीक आहे. तसा सगळ्यात हायेस्ट, सगळ्यात फास्टेस्ट किंवा हाय प्रायोरिटी इंटरप्ट कोणता असेल तर FIQ. 2 नंबर व्हेक्टर्ड IRQ आणि 3 नंबर नॉन व्हेक्टर्ड IRQ. कळतंय का? सगळ्यात हाय प्रायोरिटी इंटरप्ट कोणता, FIQ. बघा असा टेबल असतो. वेक्टर ऍड्रेस 0 म्हणजे काय, पहिल्या सोर्सचा ISR चा स्टार्टिंग ऍड्रेस, दुसऱ्या इंटरप्टच्या स्टार्टिंग ऍड्रेस, तिसरा, असं करत करत इंटरप्ट वेक्टर टेबल मध्ये सगळं सेव्ह असतं. नॉन वेक्टर्ड IRQ म्हणजे काय, VIC इज कॅपेबल ऑफ हँडलिंग 16 पेरिफेरल्स ॲज वेक्टर्ड इंटरप्ट्स, बरोबर, अँड ॲटलिस्ट 1 ॲज FIQ. म्हणजे 16 ने 1 किती झाले, 17. इफ देर आर मोर दॅन 17 इंटरप्ट सोर्सेस ऑन द चिप, देन एक्स्ट्रा इंटरप्ट कॅन बी सर्व्हिस्ड ॲज नॉन वेक्टर्ड इंटरप्ट. तसे टोटल किती आहेत, एक FIQ आणि 16 वेक्टर्ड IRQ. 16 ने 1 17. पण 17च्या व्यतिरिक्त आणखी एखाद्या वेगळ्या सोर्सचा इंटरप्ट आला तर त्याला आपण नॉन वेक्टर्ड इंटरप्ट म्हणून कन्सिडर करून त्याला आपण सर्व्हिस देऊ शकतो. अशा पद्धतीची सोय या LPC 2148 मध्ये आहे.